भारतीय स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण व्हावे, नागरिकांमध्ये राष्ट्राभिमान व देशभक्तीची भावना अधिक दृढ व्हावी आणि राष्ट्रध्वजाबद्दलचा सन्मान वाढावा या उद्देशाने पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीने हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले। या पदयात्रेला नागरिकांचा अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। हातात तिरंगा आणि मनात राष्ट्रभक्तीची भावना घेऊन पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले। भारत माता की जय, वंदे मातरम अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। तिरंग्याच्या सन्मानार्थ निघालेल्या या पदयात्रेमुळे पंढरपूर शहरात राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण झाले। छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पदयात्रेला सुरुवात झाली। चौफाळा, नाथ चौक, तांबडा मारुती, महाद्वार, कालिका माता मंदिर, काळा मारुती आणि चौफाळा असा पदयात्रेचा मार्ग होता। त्यानंतर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला। या पदयात्रेच्या माध्यमातून देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रभक्तीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला। तसेच स्वातंत्र्य लढ्यातील वीर स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग आणि बलिदानाचे स्मरण करून देण्यात आले। पदयात्रेत आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजित पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, प्रांताधिकारी सचिन इथापे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, तहसीलदार सचिन लंगुटे, भूमी अभिलेख उप अधीक्षक पूजा आवताडे, तालुका पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक, मान्यवर पदाधिकारी, विविध विद्यालयांचे विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरात राष्ट्रध्वज फडकवून देशभक्तीची भावना रुजवली गेली। वंदे मातरम या गीताला स्मरून या ठिकाणी घर घर तिरंगा हे अभियान घ्यावं अशा पद्धतीचं आवाहन माननीय प्रधानमंत्र्यांनी केलं होतं। त्या अनुषंगाने आज या ठिकाणी ज्याला आपण झेन काय वाय तुम्ही म्हणता, अशा सगळ्या तरुणांनी आज हातात तिरंगा घेऊन या ठिकाणी आपलं राष्ट्रप्रेम व्यक्त केलेलं आहे। एका बाजूला देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापेक्षा अधिकचे दिवस झाले। अशा वेळेस या समाजातल्या तरुणाच्या आकांक्षा, अपेक्षा वाढलेल्या आहेत। त्या अशा आकांक्षाची पूर्तता करण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये आणि राज्यामध्ये होते। अशा परिस्थितीमध्ये 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आहे, तो मोठ्या उत्साहात साजरा झाला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून गेली अनेक वर्षे आपण बघतोय की या तिरंग्याप्रती असणारं प्रेम किंवा लोकांमध्ये प्रेम आहेच, पण ते अधिक प्रकर्षानं या ठिकाणी लोकांनी व्यक्त केलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका सरकारने घेतली होती। आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आज हजारो तरुण मुलं रस्त्यावरती तिरंगा घेऊन आज या यात्रेमध्ये सामील झाले। आणि निश्चितपणे यातून एक राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलित होईल आणि भविष्य काळातला जो आपल्याला सशक्त भारत उभा करायचा आहे त्याची बीज ह्याच्यामध्ये रोवली जातील असं मला वाटतं। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्याच्या माध्यमातून मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो।